पीरबाबा पापडी संघाचा एखादा प्रतिनिधी आपण जर असाल तर प्लीज आमच्या आयोजकांशी संपर्क साधा. काहीच फॉर्मॅलिटीज आहेत त्या तुम्ही पूर्ण करा. मांडवर कक्षामध्ये आपण बघू शकताय बाबूदादा महाली यांचं या ठिकाणी आगमन होतंय, शुभागमन होतं. त्यांचंही या स्पर्धेमध्ये असेल हार्दिक हार्दिक स्वागत. खूप सुंदर व्यक्तिमत्व. त्यानंतर विलासदादा जाधव यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. आपलंही सहर्ष असं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. खूप सुंदर आजची अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा आणि या अंतिम दिवसाचा विचार केला तर बरेच मान्यवर बऱ्याच चांगल्या हस्ती या स्पर्धेला मात्र भेट देत असताना आपल्याला बघायला मिळतात. आज बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली संघ पूर्णतः मात्र नाखुश असेल स्वतःवरती, कारण की जर बघितलं तर एक चांगला संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर झाला, जो आमच्या बाबूदादा महाली यांचा संघ आहे. आज पूर्णपणे टीम जी होती ती बघायला मिळाली नाही. त्या कारणास्तव जर बघितलं तर मात्र आज अपूर्ण टीम घेऊन खेळला आहे बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली संघ. सामन्याला होईल सुरुवात. एका बाजूला विजय भोये, एका बाजूला असेल संतोष कोम. एक बिग फाईट. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झाल्यात मिस्टर प्रेम. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला स्ट्राईक एंड वरती गणेश कासट इन्फॉर्म बॅट्समॅन आणि त्यांना साथ देण्यासाठी आमचे विजय भोये सर. या वेळेला जर बघितलं चेंडूला सरळ खेळलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. कार्पेटच्या सहाय्याने मात्र चेंडूला खेळून काढलं होतं. दुसऱ्या धावेचा होईल प्रयत्न आणि 2 धावा मात्र कंप्लीट होतील. पहिल्या चेंडूवरती मात्र बघितलं तर थोडस ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता. पुढे टाकण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज प्रेमने आणि फक्त कार्पेटच्या सहाय्याने या चेंडूला पुश केलं गेलं आणि बघता बघता मात्र डोल्याचं पापडी मात्र लवते ना लवते तत्पुरते मात्र 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्यात. पॉवर प्लेचं बंधन आहे. तटीय सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळत आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र यावेळेला जर बघितला तर चेंडू निघून जातोय या डिक्लेरेशन झोनच्या बाजूनं. मात्र त्यावेळेला चेंडूला अडवण्यामध्ये यश मिळालंय क्षेत्ररक्षकांना. तत्पुरती मात्र पुन्हा एकदा या 2 धावा घेतल्या जात आहेत. कदाचित बॅटला ब्रश झाला असावा. यस पंचांचा अधिकृत इशाराही आमच्यापर्यंत येतोय. 4 धावांवरती मात्र जय हनुमान पायगाव हा संघ जाऊन पोहोचलाय 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. पुढचा बॉल प्रेमचा. या वेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळलाय. शॉर्ट मिड विकेट. आता चेंडू निघून जातो लॉंग मिड विकेट एरियामध्ये. एकच धाव अजित आहेत त्या ठिकाणी. चेंडूला उचलून फेकतील. तत्पुरती मात्र मिळेल फक्त ना फक्त 1 धाव आणि या एका धावेने मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजे 5 अंकावरती. चेंडूचा खेळ झाला 3. प्रेम खूप लांबवरचा रनअप आहे. वेगवान चेंडू हाताळण्याची क्षमता आहे. मात्र विजय भोयेसाठी हा चेंडू हवेमध्ये आहे. उंच खेळल्यात आणि अक्षय त्या ठिकाणी थोडीशी चुकी करतील. झेल मात्र धरतीला दान करतील. तत्पुरती मात्र 2 धावा या कंप्लीट केल्या गेल्यात. थोडस हास्य आमच्या विजय भोये यांच्या चेहऱ्यावरती बघायला मिळते, कारण की जर बघितलं तर बाद होण्याची शक्यता होती. हवेमध्ये चेंडू होता. मात्र या वेळेला घातक ठरू शकतील कदाचित विजय भोये. शॉर्ट ऑफ लेन चेंडू. क्या बात आहे. अप्रतिम चेंडूच्या हाताळणी केले गेले. रेफर केले गेले. या वेळेला विजय भोयेने बॅट्समॅन आहेत आणि या वेळेला चेंडूची पाहणी केली जाईल की हा चेंडू कशा पद्धतीने हाताळलाय.
यस पंचांना रेफर केलं गेलं होतं आणि पाहणी सुद्धा केले गेले. डोक्याच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला आहे आणि वाईट बॉल. शरीराच्या वरतून या चेंडू मात्र ट्रॅव्हल केला गेला. वेगवान चेंडू होता आणि रिव्ह्यू मात्र सक्सेसफुल झाला या वेळेला. 1 फॉर दी ओव्हर असंही म्हटलं गेलं गोलंदाजाला. ओ सुरेख चेंडू, क्या बात आहे प्रेम. अक्षरशः जी विकेट आहे, जी क्रीज आहे ती प्रेमच्या मात्र प्रेमात पडली गेली की काय. आतापर्यंत धावा त्याने दिल्यात 8 आणि आता शेवटचे चेंडू घेऊन जाईल. लास्ट बॉल टू गो. सामना करतील विजय भोये. फुलटॉस बॉल, स्विंग गेले चेंडूला. चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 6 युथ 6. क्या बात. विजय भोये यांच्यासाठी फुलटॉस बॉल जर तुम्ही टाकले तर मात्र हवी होतील आणि जो झेल सोडला होता आता मात्र घातक रूप धारण केले गेले विजय भोयेने. मान्यवर कक्षामध्ये आपण बघताय बाबूदादा महाली यांचाही या ठिकाणी आदर आणि सत्कार केला जाईल. मी विनंती करतोय साहेब आपण पुढे या. आपलाही या ठिकाणी आदर आणि सत्कार केला जाईल. खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. मनोबल आणि पाठबळ वाढवण्याचं काम नेहमीच करतात. किरण धुमाडा यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते बाबूदादा महाली यांचा या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मायेची ऊब देणारी शॉल आणि त्यानंतर या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं गेलंय. खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. नेहमी चांगला सल्ला त्यांच्या माध्यमातून मिळत असतो प्रत्येकाला आणि त्यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान मात्र केला गेलाय. विकेट डाऊन होत आहे मैदानाच्या आतमध्ये. गणेश कासट हा फलंदाज या ठिकाणी बाद झाला. धावसंख्या जर बघितली तर 14 धावा धावफलकावरती. संतोष कोम गोलंदाच्या मार्कवरती सज्ज झालाय. एक चांगला ऑलराऊंडर, परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याला ओळखलं जातं. पहिला चेंडू हाताळत असताना बघा काय पद्धतीने चेंडू हाताळला. ओव्हर पिच बॉल होता, एकदम खाली राहिला बॉल आणि एक चांगला झेल टिपला गेलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विशाल ह्याच्यासाठी हा चेंडू व्हेरिएशन केलाय. संतोष कोमने मात्र बाहेर चेंडूची हाताळणी होते आणि या वेळेला जर बघितलं तर व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलने मात्र संघाची धावसंख्या पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 15 या अंकावरती. खूप लांबवरचा रनअप आहे मिस्टर संतोष कोमचा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र या वेळेला लेंथ वरून चेंडू अप्रतिम दर्जाचा राहिलाय. गुड लेंथ स्पॉट वरती पिच करणारा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. एक डॉट बॉल आणि या डॉट बॉलने मात्र संतोष कोमने एक श्वास घेतलाय अखेरचा. व्हाईट बॉल टाकण्यानंतर पुढचा बॉल. यावेळेला अजून एक डॉट बॉल, अजून एक निर्धाव चेंडू. याच गोलंदाजीसाठी मात्र ओळख निर्माण केली गेली या खेळाडूने. परफेक्ट ऑलराऊंडर, एक चांगला अष्टपैलू खेळाडू ज्याचा उल्लेख मी केला होता मगाशी. तोच गोलंदाजच्या मार्कवरती मात्र काय गोलंदाजी राहिला आतापर्यंत. एक वाईट फक्त हाताळलाय, स्वैरधाव जरूर दिलाय मात्र यावेळेला 3 चेंडू अप्रतिम दर्जाचे राहिलेत. संतोष कोमचा यावेळेला काय घडलंय तर अजून एक डॉट बॉल. क्या बात आहे. संतोष कोम याचं कौतुक करेन. कॉमन प्रीमियर लीग 2025 चा उल्लेख केला तर संतोष कोम हा जो अष्टपैलू खेळाडू आहे तो खेळताना दिसेल ओम स्पोर्ट्स कोल्ली या संघातून. दरम्यान या वेळेला जास्त कौतुक झालं. चेंडूला उचलू देण्याचा प्रयत्न झालाय आणि विचार केला संतोष कोमचा तर लेंथवरचे चेंडू अप्रतिम राहिल्यात
मात्र यावेळेला थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न केलाय आणि व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. 1 फॉर दी ओव्हर. गोलंदाजाला ताकीद दिलंय पुन्हा एकदा याच पद्धतीचा चेंडू जर तू हाताळलास तर मात्र काहीतरी वेगळं दर्शन घडेल. दरम्यान 16 धावा धावफलकावरती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. ब्लॉक केलाय फलंदाजाला, फक्त चेंडूला पुश केलं गेलंय आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मात्र विजय भोये स्ट्राईक एंड वरती आपल्याला बघायला मिळतील. विजय भोयने आतापर्यंत 3 चेंडूला सामोरे जात असताना 8 धावा बनवल्यात आपल्या संघासाठी. गणेश काही जास्त करू शकले नाही आहेत, मात्र विजयवरती आता खूप मोठी जबाबदारी येऊन ठेपले गेले आपल्या संघाची. शेवटचा आणि अंतिम बॉल घेऊन जातील मिस्टर संतोष कोम. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिलाय, प्रभावित केलंय. फुल टॉस बॉल, हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतील मात्र चेंडू निघून जाईल. लॉंग ऑन आणि एक्स्ट्रा पॉइंटच्या मध्ये सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. आपण बघताय बाबूदादा महाली नक्कीच रजा घेताना या स्पर्धेतून खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात आई माऊली नागले या संघाला. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. मैदानाच्या आतमध्ये काय घडामोडी घडल्या तर 2 षटकाची समाप्ती झाल्या आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना जय हनुमान स्पोर्ट्स पायगाव या संघाची धावसंख्या जर बघितली तर 23 धावा धावफलकावरती. दोन्ही फलंदाजांनी मात्र केलेली किमया आज मात्र नक्कीच जय हनुमान पायगाव संघाला पुढे नेण्याचं काम करतील. दरम्यान विचार केला विजय भोयेचा तर त्याने बनवल्यात 4 चेंडूमध्ये 14 धावा, म्हणजेच अप्रतिम दर्जाची फलंदाजी राहिले विजय भोये यांच्या माध्यमातून. गोलंदाजाचा जर विचार केला तर दोन्ही गोलंदाजांनी शेवटच्या चेंडूवरती मार खाल्लाय, शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका आलाय आणि आता सध्याच्या घडीला 3ऱ्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाजच्या मार्कवर येईल. अक्षय हा गोलंदाजच्या मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. चांगला चेंडू आहे, फक्त जंटल पुश केलाय चेंडूला आणि शेवटच्या एंड पर्यंत मात्र जाण्याचा प्रयत्न आहे विजय भोयेचा. आता स्वतःने मात्र जबाबदारी स्वीकारलाय. आमच्या मान्यवर कक्षातून मात्र आमचे मान्यवर सध्याच्या घडीला रजा घेत असताना कृष्णाजी लोखंडे साहेब असतील, त्यांच्या जुळे त्यांचे साथीदार मात्र या स्पर्धेतून रजा घेत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, तुफानी गणागदी प्रहार, आगीचे गोळे मात्र बॅटीमधून बाहेर पडतायत विजय भोयेच्या आणि अक्षरशः धुमाकूळ घातलाय आणि या वेळेला जर बघितलं तर चेंडूला मात्र सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी मात्र रवाना केले गेलंय. या 4 धावांनी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली 28 या अंकावरती. पुढचा बॉल अक्षयचा, ज्या वेळेला हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली कृष्ण तारवी करणार नाही या कुठली चूक. विजय भोये मात्र या वेळेला होत आहेत झेलचीच्या रूपानं बाद. काय सुंदर फलंदाजी राहिली होती. 6 चेंडूंमध्ये 18 धावा मात्र नावावर राहिल्यात विजय भोये यांच्या आणि धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या 28 धावांवरती मात्र स्थिर आहे. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 3, अजून सुद्धा 3 चेंडू शिल्लक आहेत आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. रुपेश 28 धावा धावफलकावरती जमा केल्या जय हनुमान स्पोर्ट्स पायगाव संघाने. विजयचं कौतुक करावंसं वाटेल कारण की ज्या अनुषंगाने फलंदाजी राहिलाय, मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकार खेचल्यात आणि 6 चेंडूंमध्ये तब्बल 18 धावा त्याने आपल्या संघासाठी बनवल्यात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अक्षयने आता बीट केलाय, अक्षरशः फलंदाजाला नाचवलंय आणि एक चांगला चेंडू मात्र अक्षयच्या माध्यमातून बघायला मिळालाय. 4 चेंडूची समाप्ती, 3रं षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूंचे अजून
शिल्लक आहे 2 चेंडू आणि कशा पद्धतीने मात्र टाकले जातील. सरळ रेषेत या चेंडूला खेळला आहे रुपेशने. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 2 क्षेत्ररक्षक चुकी करतील आणि या 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून मात्र चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आकरिता. बुडत्याला काडीचा आधार तसा गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असणं फार गरजेचं गोष्ट. मात्र यावेळेला बघितलं तर साईनाथ होती त्या ठिकाणी आणि गिरी एवन जोडी होती. मात्र त्या 2 एवन जोडीच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषेच्या बाहेर. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. 32 धावा धावफलकावरती. आता शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. सामना करेल मिस्टर रुपेश. मोठा फटका हवेमध्ये चेंडू आहे. कितपर्यंत चेंडू पडेल तर खूप लांब वरचा आलेला शेवटच्या चेंडूवरती षटकार षटकार आणि फक्त षटकार. धावसंख्या मात्र 6 धाव्याने 38 अंकावरती आणि 39 धावांचं आव्हान ठेवलंय. ते म्हणजे टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा या संघाच्या समोर. पहिल्या षटकाचा विचार केला तर शेवटच्या चेंडूवरती मात्र षटकार आला होता. त्यानंतर दुसऱ्या षटकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा संतोष कोमचं जे षटक होतं त्याच्यामध्ये सुद्धा शेवटच्या चेंडूवरती षटकार आला. आणि या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये सुद्धा शेवटच्या चेंडूवरती मात्र षटकार येताना दिसलाय. म्हणजेच काय तर शेवटच्या चेंडूवरती केलेले घणाघाती प्रहार यावेळेला मात्र महागात पडतील बीबीपाडा या संघाला. पहिला डाव समाप्त झाला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर मात्र आपण बघितलं प्रथमतः फलंदाजी करत होती जय हनुमान स्पोर्ट्स पायगाव ची टीम आणि त्यांनी धावसंख्या जमा केलाय 38 धावा 3 षटकांच्या अखेरीस आणि 39 धावांचं मात्र टार्गेट हे सेट केलं गेलंय टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा या संघाच्या समोर. समोरच्या खेळाडू कक्षामध्ये मला वाटते पाण्याची गरज आहे. आयोजकांना विनंती करतोय प्लीज आपण त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता करून द्यायची आहे. जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचा सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. आपले सहर्ष असेल या स्पर्धेमध्ये स्वागत. कारण की कालचं सत्र कालचा दिवस मात्र त्यांच्या नावावरती मात्र राहिला गेलाय आणि कालच्या दिवसामध्ये काय जबरदस्त खेळ राहिलाय जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचा. आणि सुपर 3 मध्ये मात्र क्वालिफाय करणारा संघ कालच्या दिवसाचा आपण बघितला. अतुल सुरुंग यांचा संघ इन फॉर्म मध्ये आहेत भरपूर आणि त्यांची ही उपस्थिती आता मात्र या दुपारच्या सत्रानंतर बघायला मिळत आहे. थोडासा वेळ घेतला जातोय कारण की समोरच्या खेळाडू कक्षामध्ये विचार केला तर पाण्याची उपलब्धता जाणवत होती टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा या संघाला. आणि नक्कीच पाण्याची उपलब्धता त्या ठिकाणी करून दिलेली आहे आयोजकांनी. लगेच सामन्याला सुद्धा होईल सुरुवात. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय जय हनुमान स्पोर्ट्स पायगाव या संघाच्या माध्यमातून. आणि धावसंख्येचा जर विचार केला तर 38 धावा आणि 39 धावांचं मात्र टार्गेट सेट केलं गेलंय. ते म्हणजेच जय हनुमान पायगाव या संघाने समोरच्या संघासमोर म्हणजेच टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा या संघाच्या समोर कशा पद्धतीने या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल हे देखील पाहणं खूप गरजेची गोष्ट आहे. मान्य श्री गणपत धुमाडा यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. आणि साहेब आपण मान्यवर कक्षामध्ये या. आपल्याही या स्पर्धेमध्ये असेल हार्दिक हार्दिक स्वागत.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला संतोष कोम आहे स्ट्राईक एंड वरती आणि एका बाजूला मिस्टर अजित आपल्याला बघायला मिळत आहेत. प्रथमतः गोलंदाजीच्या मार्कवरती विनोद हा गोलंदाजाच्या मार्कवर येईल. अनुभव असलेला गोलंदाज आहे आणि या अनुभव कशा पद्धतीने पणाला लावला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. शॉर्ट लेंथ शॉर्ट रनअपने मात्र गोलंदाजी नेहमी त्यांची साध्य करतात. मात्र संतोष कोम इज अ इन्फॉर्म बॅट्समॅन आपल्याला बघायला मिळतात. कशा पद्धतीने खेळ करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल व फुलटॉस बॉल होता. सरळ खेळलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी करणार नाही आहेत कुठली चूक आणि पहिलाच मात्र हादरा दिला जातोय. पहिला धक्का दिला जातोय. खूप मोठा धक्का बसतोय टीम टायगर स्पोर्ट्स बिबीपाडा या संघाला. संतोष कोम बॅक टू पवेलियन. इथे बघा कशा पद्धतीने बाद झाल्यात. कदाचित जोरकस मारण्याचा प्रयत्न असता संतोष कोमचा तर मग सीमारेषेच्या बाहेर चेंडूला धाडलं असतं. पण चेंडूला फक्त टायमिंग केलं. फक्त हलवार पद्धतीने चेंडूला पुश केला आणि चेंडू निघून जाईल. सीमा रेषेच्या जवळ टिपला एक शानदार झेल. ऑन स्क्रीन वरती आपल्याला बघायला मिळतात मिस्टर विजय भोळे यांच्यावरती मात्र कॅमेरामॅनने त्यांना या कैद केलं गेलंय आणि यस हात दाखवायचा विजय भोळे सर. यस आपण बघू शकता अतिशय दमखम मात्र फलंदाजी राहिलाय. पहिल्या चेंडूवरती यश मिळालंय विनोदला आणि या वेळेला मात्र बॅटची कडा लागून चेंडू जातोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी मिळतील फक्त 2 धावा. डिक्लेरेशन झोन आहे त्या ठिकाणी आणि या 2 धाब्याने मात्र संघाचं अकाउंट मात्र ओपन केलं गेलं. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. नवीन फलंदाज मला वाटतं प्रेम आल्यात आणि प्रेमने पहिल्या चेंडू फेस करत असताना मात्र 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. पुढचा बॉल यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लॉंग मिड विकेट एरियामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत विजय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते मात्र यस नो वेट. चांगली कामगिरी राहिलाय टायगर स्पोर्ट बिबीपाड्याच्या वतीनं. तिसरी धाव कंप्लीट. चौथ्या धावेचा प्रयत्न आहे का तर नाही असं उत्तर येत आहे. थोडंसं नाट्यमय क्रिकेट विजय भोळे त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या माध्यमातून थोडंसं फ्लम्बलिंग क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 3 धाव्याने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 5 या अंकावरती. दोन्ही जे फलंदाज आहेत आतापर्यंत बघितलं तर नौखे फलंदाज मात्र आपल्याला बघायला मिळतात. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही आहे. चेंडू पडल्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय आणि जवळजवळ 4था चेंडू येतो निर्धाव. अजून सुद्धा 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पॉवर प्लेचं बंधन आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा मोजण्याचा प्रयत्न करतील फलंदाज हे देखील पाहणं गरजेचं आहे. दरम्यान हा चेंडू अजून एक चांगला बघायला मिळाला आहे. बॅटची हलकीशी कडा यष्टिरक्षकाच्या जवळ हा चेंडू फक्त थांबला गेलाय आणि बघता बघता मात्र 1 धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली इथे म्हणजे 6 या अंकावरती. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. सामना करतील प्रेम. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत या ठिकाणी. चेंडूला 14 धावा धावफलकावरती लावल्या होत्या आणि विकेट त्यांनी गमावला नव्हता आणि या वेळेला जर बघितलं तर टायगर स्पोर्ट्स बिबीपाडा संघाची धावसंख्या आहे 8 आणि गडी बाद केलाय 1. 12 चेंडू आणि 31 धावांची अजूनही गरज आहे म्हणजे 15.50 ची सरासरी मेंटेन ठेवायची आहे टायगर स्पोर्ट्स बिबीपाडा या संघाला. विजय भोळे आता मात्र सज्ज झाल्यात गोलंदाजीच्या मार्कवरती ट्रॅकवरती आणि कशा पद्धतीने गोलंदाजी साध्य केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. फलंदाजी चांगली राहील आहे मात्र गोलंदाजी कशा पद्धतीने होईल हेही पाहणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल स्विंग गेले चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत करणार नाहीये कुठली चूक.
भागवलंय आपला संघाची भूक आणि यावेळेला मात्र दुसरा धक्का बसतोय टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा या संघाला. अजित बॅक टू पॅव्हिलियन. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्की केला होता यावेळेला अजितनं, मात्र सुंदर जर्जाचा झेल या ठिकाणी टिपलाय. पळून पूर्ण केलेलं ही झेल आपल्याला बघायला मिळते. बॉलिंग करिअर जर बघितला विजय भोयेचा तर 61 मॅच आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच्यामध्ये 57 विकेट्स बघायला मिळतात. त्यानंतर 60 ओव्हर त्यांनी हाताळल्यात, 61वी ओव्हर ते हाताळतात. आणि जर बघितलं तर 2 वेळा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कृष्णा तारवी आल्यात आणि यावेळेला नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल काय तर नाही, पोहोचले जात आहेत क्षेत्ररक्षक आणि अजून एक फलंदाज बाद होईल. झेलची संधी पुन्हा एकदा निर्माण झाली. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता. कृष्णा तारवी ज्या अनुषंगाने आले होते आणि परत त्यांना मात्र माघारी परतावं लागेल. धक्का नंबर 3 कृष्णा तारवी बॅक टू द गाऊट. ऑन हॅट्रिक वरती मिस्टर विजय भोये, क्या बात आहे. 2 चेंडू वरती मात्र 2 सफलता मिळाल्यात. नवीन फलंदाज साईनाथ, साई या नावाने जास्त प्रसिद्ध असलेला हा खेळाडू आहे. क्षमता तर भरपूर आहे खेळाडूकडे. छोटा तीर घावकरे गंभीर असं म्हणायला काही हरकत नाही आहे. मात्र या वेळेला काय घडलं होतं तर एक डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. विजय भोये यांचा रफ्तारवाला चेंडू होता. क्या बात आहे. चेंडू पडल्यानंतर त्यांच्या वरून ट्रॅव्हल झालाय. निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला बघायला मिळालंय. ज्यावेळेस चेंडूला खेळलाय हर्षद आहे त्या ठिकाणी. चेंडूला उचलून फेकी करतील. 2 धाब्यांचा कॉल आहे आणि बघता बघता मात्र 2 धाबा या ठिकाणी सहजरित्या मात्र कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धाब्याने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकत आहे आणि जाऊन पोहोचते ती म्हणजे 10 या अंकावरती. बॅटची कडा लागतंय. डिक्लेरेशन झोनच्या बाजूने चेंडू निघून जात आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये मिळतील त्या ठिकाणी 2 धावा आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजे 12 या अंकावरती. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. विजय भोये यांचा शेवटचा बॉल सरळ खेळलाय. खेचलाय चेंडूला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. राजेश राऊते त्या ठिकाणी चेंडूला उचलून फेकतील. तत्पुरती मात्र मिळतील 2 धावा. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाची समाप्ती. 39 धावांचा पाठलाग करत आहे टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघाला. आणि विचार केला तर संतोष कोम, कृष्णा तारवी आणि त्याच्यानंतर अजित या 3 फलंदाजांना मात्र जबाबदारी ही स्वीकारता आली नाही आणि आता या 2 फलंदाजांवरती मात्र जबाबदारी येऊन थांबली. आणि धावसंख्या जर बघितली तर सध्याच्या घडीला 14 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे अजून किती धावांची गरज आहे तर 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज आहे. हिमांशू हा गोलंदाजच्या मार्कवरती 25 धावांना रोख लावण्यासाठी या गोलंदाजावरती विश्वास ठेवला गेलाय. फुल टॉस बॉल स्विंग गेले चेंडूला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा चांगला प्रयत्न झालाय. चेंडूला अडवलाय मात्र बघता बघता या 2 धावा मात्र सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात.
आर्यन होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून बघायला मिळालंय. पुढचा बॉल हिमांशूचा. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेला जर बघितला तर शरीराचा वेध घेणारा बॉल होता आणि अक्षरशः जखडून ठेवलाय फलंदाजांना जय हनुमान स्पोर्ट्स पायगावच्या गोलंदाजांनी. आणि धावसंख्येचा जर विचार केला तर फक्त ना फक्त 16 धावा धावफलकावरती. चेंडूचा खेळ झालाय 2, अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हिमांशू याचा पुढचा बॉल यावेळेला ऑन द राईज केले चेंडूला. चेंडू जातोय लॉंग मिड विकेट एरियामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, होतील फ्लम बॉल आणि त्या दिशेनं मात्र चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. आलाय शानदार चौकार. चार धावेने मात्र संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते आता 20 या अंकावरती. 3 चेंडू 19 धावांची गरज आहे. आणि या वेळेला मात्र प्रेमने काय गणागती प्रहार केलाय. ऑन द राईज परफेक्ट मिडल ऑफ द बॅट मधून साऊंड टॅक बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी युथ 6 शॉट. अशा फटक्यांची मात्र गरज होती पहिल्या किंवा दुसऱ्या षटकामध्ये. आणि या वेळेला जर बघितला तर सध्याच्या घडीला टायगर स्पोर्ट बिबीपाडा हा संघ मागे आहे. मात्र या वेळेला गोलंदाज विजयी दाखवून विजयी करून देईल काय समोरच्या संघाला हे देखील पाहणं गरजेचं आहे. वाईट बॉल आहे. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 1 फॉर दी ओव्हर असंही म्हटलं गेलंय पंचांच्या माध्यमातून. 2 षटकार येणं फार गरजेचं आहे. या वेळेला वाईट बॉल आहे की नाही हे सुद्धा बघितलं जाईल. आणि येस इट इज अ वाईट बॉल. आणि चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. त्या ठिकाणी मिळतील 2 धावा. म्हणजेच काय तर या 3 धावा मिळत आहेत बरोबर. येस एकच धावा म्हणजे 2 धावा मिळतील. वाईट +1 आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 अंकावरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हवेमध्ये. चेंडू चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येईल आणि होईल चुकी. आणि बघता बघता मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. आणि आता सिच्युएशन काय झालंय सिच्युएशन बघूया आपण. तर 1 चेंडू आणि 1 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. 1 चेंडू 8 धावांची गरज. या वेळेला नो बॉल आहे. गोलंदाज मात्र या वेळेला सामना जिंकून देईल काय किंवा मग फलंदाजी करणारा प्रेम फलंदाजीच्या जोरावरती मात्र आपल्या संघाला पुढे नेण्याचं काम करेल काय हे पाहणं गरजेचं आहे. अजून एखादा जर वाईट चेंडू आला तर मात्र दडपणामध्ये सापडेल गोलंदाज हिमांशू. 1 चेंडू 7 धावा. यावेळेला वाईट बॉल. मी म्हटलं होतं की अजून एक जर वाईट बॉल आला तर मात्र दडपण मात्र नक्की जाणवेल गोलंदाजावरती. आणि वाईट बॉल सुद्धा आलेला आहे. आणि एका चेंडूवरती आता गरज आहे 6 धाव्यांची. काय सामना बघायला मिळाला आहे. प्रेम ऑन द फायर आहे. प्रेमने आतापर्यंत 1 चौकार 1 षटकाराने मात्र आपल्या संघाला पुढे नेण्याचं काम केलंय. आणि आता 1 चेंडू आणि एका चेंडूमध्ये 6 धाव्यांची गरज. गोल्डन 6 मारणार की मग नाही मारणार हे थोड्याच वेळात माहिती पडेल. मात्र प्रेमने अतिशय जबरदस्त फलंदाजी आतापर्यंत केले. गोल्डन 6 6 धावांची गरज. उर्वरित एका चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल. प्रेशराईज झाल्यात गोलंदाज हिमांशू. एका चेंडूवरती 8 धावांची गरज होती. 2 चेंडू हे चुकीच्या पद्धतीच्या हाताळत गोलंदाजाने आणि त्याचा फायदा झालाय समोरच्या संघाला. आणि या वेळेला जर बघितलं एका चेंडूवरती मात्र 6 धावांची गरज आहे. 6 धावांचा शिक्का मात्र मोहरला जाईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. 1 चेंडू 6 धावा. ओहो मात्र या वेळेला एक चांगला बॉल. अपेक्षा भंग केल्या प्रेमने. असं वाटलं होतं की प्रेम मात्र चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडण्यामध्ये यशस्वी होईल. मात्र या वेळेला आमच्या विजय भोये यांचा मात्र संघ पुढे जाताना दिसला. आणि कॉंग्रॅच्युलेशन विजयी झालेला संघ म्हणजेच जय हनुमान स्पोर्ट्स पायगाव हा संघ
आणि हार्डलक टीम टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा हा संघ आपण या स्पर्धे मात्र सहभाग दर्शवलाय त्याबद्दल मात्र या संघाच्या वतीनं म्हणजेच आई माऊली नागले संघाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार असेल.